आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण इथे दत्तधाम सरकार नावानं दरबार भरवून मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू राजेंद्र गडगे अखेर पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलाय. अंधश्रद्धा पसरवून लोकांची दिशाभूल करणाऱ्या या प्रकरणामध्ये संगमनेर तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गडगेला अटक केली आहे. वडगाव पाण इथे गडगे दररोज दत्तधाम सरकार नावानं दरबार भरवत होता. मंत्रशक्तीच्या माध्यमामधनं गंभीर आजार बरे होतात असा दावा करत अनेक भाविकांना त्यांना आकर्षित केलं होतं. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावरती अंधश्रद्धा पसरत असल्याची तक्रार पुढे येत होती. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, IT ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. गुन्हा दाखल होताच संगमनेर तालुका पोलिसांनी तातडीनं कारवाई करत रात्री उशिरा भोंदू राजेंद्र गडगे याला ताब्यात घेतलाय. याच प्रकरणात त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे तसेच सूरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी माहिती देत म्हटलंय की अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेविरोधामध्ये पुन्हा एकदा मोठा संदेश दिला गेलाय. जे आहे याचा जो चालक होता राजेंद्र गडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नेमकी काय गुन्हा आहे आणि काय नेमकी कारवाई पोलिसांनी केली? काल दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम यांचा तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आलेला होता. त्याच्या चौकशीनंतर सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा रजिस्टर नंबर 195/2026, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सन 2013, तसेच भारतीय न्याय संहिता 2023, ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत. त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर, या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. अजून काही आरोपींचा शोध चालू आहे. गुन्ह्याच्या संदर्भाने तपास चालू आहे. पुढील तपास करीत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत होते. तसंच त्याने खंडणी देखील मागत असल्याचा एक व्हिडिओ स्वतः बाबांनी प्रसारित केला होता. या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करणार? एका व्हिडिओमध्ये मधुकर शिंदे नावाचा व्यक्ती आणि सदर गडगे महाराज या दोघांचे आणि अजून 2 लोकांचे व्हिडिओमध्ये दिसत होतं की पोलिसांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलेलं होतं. त्याची सुद्धा तपासात कारवाई करायचे आपण ही करत दक्षता घेत आहोत. आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे. मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. धन्यवाद. या बाबाकडे फक्त येत असं समोर आलेलं आहे. अनेक जणांचं आर्थिक फसवणूक देखील झाल्याचं आता चर्चा सुरू आहे. नेमकं आता काय पोलीस आव्हान करतील राज्यातील या सगळ्या लोकांना?
पोलीस दलातर्फे राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर गुन्ह्यासंदर्भाने यातील आरोपी राजेंद्र बापू गडगे आणि त्यांचं दत्तधाम सरकार या नावाने जे लोकांनी सदर ठिकाणी येऊन उपचार केले असतील, त्या ठिकाणी काही पैसे त्यांचे दिलेले असतील, त्या संदर्भानं त्यांची काही फसवणूक झाल्याचं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज केली जाईल. धन्यवाद. शावी शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74 तसेच 2275 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.